2 वर्षापासून ही सगळ्या सुनावण्या चालू होत्या आणि त्यानंतर आता दंड ठोठावतायत 15 दिवसाची। एक लक्षात घ्या, मुळात तुम्ही हा खटला हे प्रकरण समजून घेतलं पाहिजे की हा जो विषय आहे हा एक युवक प्रतिष्ठान नावाची संस्था आहे। हो, त्या संस्थेला काही शौचालय बनवण्याची कामं मिळाली। त्या कामामध्ये घोटाळा किंवा भ्रष्टाचार झाला असा आरोप मी केला नाही। असा आरोप सगळ्यात आधी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केला की सार्वजनिक शौचालयाच्या कामात भ्रष्टाचार झालाय। त्यांनी तसं पत्र दिलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, आयुक्तांना। त्याच्यावर मीरा भाईंदर महानगरपालिकेचा एक अहवाल आहे आणि कामामध्ये गडबड आहे अशा प्रकारचा एक अहवाल मीरा भाईंदर महानगरपालिकेने दिला। त्या भागाचे आमदार प्रताप सरनाईक आज जे भाजपा बरोबर आहेत त्यांनी राज्य सरकारला एक पत्र लिहिलं या घोटाळ्यासंदर्भात। मी नाही लिहिलंय, राज्य सरकारला पत्र लिहिलंय आमदार प्रताप सरनाईक यांनी आणि चौकशीची मागणी केली आहे भ्रष्टाचारासंदर्भात। विधानसभेत या विषयावरती प्रश्न विचारले गेले की ह्याच्यावरती चौकशी होऊन गुन्हेगारांना शासन व्हायला पाहिजे आणि त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात विधानसभेने एक आदेश पारित केलेला आहे। हा कागद माझ्याकडे आहे विधानसभेचा, महाराष्ट्र विधानसभेने सांगितलेलं आहे या संदर्भात कायदेशीर कारवाई होऊन चौकशी होऊन पूर्णपणे त्याच्यामध्ये शासनाला अभिप्राय सादर करा। ह्याच्यामध्ये फक्त हा मुद्दा मी लोकांसमोर आणला, याच्यात मी डिफेमेशन कुठे केली? मग पहिली डिफेमेशन प्रवीण पाटील यांनी केली, दुसरी डिफेमेशन मीरा भाईंदर महानगरपालिकेचा जो अहवाल आहे त्याचा उल्लेख आहे त्यांनी केली। प्रताप सरनाईक आमदार आहेत भाजप बरोबरच्या आज, त्याने एक पत्र लिहिलं आणि हाच आरोप केला, त्याने डिफेमेशन केली। राज्याच्या विधानसभेत चर्चा झाली, त्याने डिफेमेशन केली। राज्याच्या विधानसभेने एक आदेश दिला, त्याने डिफेमेशन किंवा केली। पण मी हा फक्त इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक, सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाचा अपहार होतोय असं मला दिसलं म्हणून फक्त हा प्रश्न उपस्थित केल्यावरती आज मला शिक्षा ठोठावलेली आहे। 15 दिवसाची कैद, 25,000 बऱ्याच शिक्षा आहेत। त्यांनी मला 15 वर्ष ठोठावली असती तरी काय मी सत्य बोलण्याचं थांबणार नाही। एक मिनिट मी थांबणार नाही। आम्ही आता वरच्या कोर्टामध्ये याच्यामध्ये अपील करतोय आणि हा जो सगळा पुरावा आहे जो खालच्या कोर्टाने मान्य केलेला नाही, म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार होतोय, जनतेच्या पैशाचा अपहार होतो आहे, त्या संदर्भात आम्ही काही बोलायचं नाही। हे का होत आहे याचं कारण असं आहे, न्यायव्यवस्थेचं संघीकरण झालेलं आहे। संपूर्ण न्यायव्यवस्थेचं वरपासून खालपर्यंत संघीकरण झालेलं आहे। ज्या देशाचे सरन्यायाधीश हे गणपतीचे लाडवाचे मोदक खायला आपल्या घरी प्रधानमंत्र्यांना बोलवतात आणि प्रधानमंत्री सरन्यायाधीशाच्या घरी मोदक खायला जातात, त्या देशामध्ये आम्हाला काय नाही मिळणार? याचिका करण्याचं